नमस्कार. मी अमित गुरव आणि आपण पाहतात लिंक मराठी. आज आपण ज्येष्ठ पत्रकार ज्योतिराज सावंत यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. एकंदरीत आत्ता जी निवडणुका चालू आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यावर तुम्ही आता कसं पाहता? वास्तविक माझ्या पत्रकारितेतली मी पाहत असलेली ही 6वी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. यापूर्वीच्या आणि आत्ताच्या निवडणुकीची थोडीशी तुलना केली तर स्पष्टपणे असं जाणवतं की आत्ताच्या या निवडणुकीमध्ये काही जे प्रश्न आहेत, तालुक्याचे प्रश्न आहेत, मग त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, संस्कृती, साहित्य, पुन्हा प्रकल्पग्रस्त गिरणी कामगार यांचे प्रश्न थोडेसे बाजूला होत गेले. आणि ही निवडणूक मुख्यतः वर्चस्वासाठी चाललेली निवडणूक आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे इथं सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांशी कोणालाही काहीही देणं घेणं नाही. फक्त तिथं जिल्हा परिषदेमध्ये आपला माणूस कसा जाईल आणि माझं तिथं वर्चस्व कसं राहील, म्हणजे माझं याचा अर्थ माझ्या पक्षाचं राहील, यासाठी चाललेला हा खटाटोप आहे असं माझं स्पष्ट मत आहे. यामुळंच आजची ही निवडणूक थोडी वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा होणारा वापर असेल, मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा होणारा वापर असेल. म्हणजे निवडणुकीकडे पाहत असताना आपण निवडणूक एकंदर यापूर्वीच्या निवडणुका व आता होऊ घातलेली ही निवडणूक यामध्ये निश्चितच जमीन आसमानचा फरक आहे. मग तो तुमच्या प्रचार यंत्रणा राबवण्यात असेल, तुमच्या प्रचार सभांच्या माध्यमातून व्यक्त होणारी तुमची मतं असतील, या सर्वच बाबतीत आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की कुठंतरी बदल होत चाललेला आहे. म्हणजे ही निवडणूक आता इथून पुढं कोणत्या टप्प्यावर जाणार आहे निकालापर्यंत हे आपण निश्चितच आज सांगू शकत नाही. महायुतीने प्रत्येक स्वतंत्र पक्षांनी आपापली रणनीती आखलेली आहे, बरोबर किंवा उमेदवार दिलेले आहेत. त्याचा परिणाम कसं होतील, काय प्रतिसाद कसे उमटतील? मुळातच मी सुरुवातीलाच म्हटलं की राजकीय वर्चस्वासाठी चाललेला हा प्रयोग आहे. नुकत्याच झालेल्या तुम्ही नगरपंचायतीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महानगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, या निवडणुकांच्याकडे एकंदर पाहिला तर तुम्हाला असं जाणवेल की बऱ्याच ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत. म्हणजे महायुतीतील घटक पक्ष परस्पराच्या विरोधात लढले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, निकालापर्यंत ते परस्पराच्या विरोधात दिसले आपणाला. पण त्यानंतर महायुती एकच असा एक मेसेज देत बऱ्याच ठिकाणी पुन्हा ते एकत्र आले आणि त्यांनी ठिकठिकाणी सत्ता स्थापन केली. म्हणजे निवडणुकीतील रणनीतीचा हा एक भाग म्हणावा लागेल. घटक पक्षांना यापुढे आपापले जे कार्यकर्ते आहेत त्यांना समाधानी करण्याकरिता निश्चितच असे प्रयोग करावे लागतील. अन्यथा कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये राहतील याची खात्री नाही. आत्ताच आपण विचारात घेतला आजरा तालुक्याच्या बाबतीमध्ये, तर महायुतीमधले 3ही घटक पक्ष स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. याचा अर्थ असा आहे, उमेदवार निवडून येतील न येतील हा भाग वेगळा आहे, पण आपापल्या गटांची बांधणी भक्कमपणे करण्याची ही संधी आहे. आणि ही संधी कोणत्याही पक्षाला सहजासहजी सोडायची नाही आहे. कारण इथं स्पर्धा इतकी आहे, कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याची स्पर्धा इतकी आहे की या स्पर्धेमध्ये आपला गट राहायला पाहिजे, आपला पक्ष राहायला पाहिजे. उद्या हाक मारल्याबरोबर प्रत्येक गावामध्ये आपले 4 कार्यकर्ते आपल्या पाठीमागे आले पाहिजे. ही खबरदारी प्रत्येक नेता जो आहे, आणि जाणकार नेता तर ही खबरदारी घेणारच. याचाच परिणाम आपल्याला असा दिसतो की प्रत्येक घटक पक्षानं आपापले उमेदवार स्वतंत्र पॅनलद्वारे उभा केलेले आहेत. याच्यामध्ये म्हणजे पैशाचा वाजमाप वापर होणार, किंवा सत्तेसाठीच हे होणार, की त्याचा कितपत समाजकार्यासाठी वापर होईल?
विषय असा आहे, यापूर्वीच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढवलेल्या आहेत. म्हणजे कधी काळी आज जी मंडळी स्वतंत्र आघाड्यांच्याद्वारे निवडणुकीला सामोरे जात आहेत ती कधी काळी एकत्रित त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की निवडणुकीच्या क्लुप्त्या ज्या आहेत, निवडणूक लढवत असताना जे काही प्रयोग आपण करत असतो हे एकमेकांना माहीत झालेले आहेत आता. त्यामुळे निश्चितच इथं आता एखाद्या निवडणुकीला पैशाचा वापर झाला असेल त्यावेळी ही सगळी मंडळी एकत्रच होती. त्यामुळे मला माहिती आहे या गावामध्ये काय होणार, या कार्यकर्त्याचं काय करायचं, तो कार्यकर्ता कसा वागणार आहे, त्याला कसं थांबवायचं, त्याचं मतदान आपल्याकडे कसं वळवायचं, मागच्या निवडणुकीत आम्ही कसं वळवलं होतं, हे सगळं आता सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे इथं निश्चितच या आर्थिक बाबी ज्या आहेत त्या आर्थिक बाबींचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार. ते स्वाभाविक आहे, कारण एकमेकांना माहिती आहे कुणाला काय द्यावं लागतं हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, मी तिथं जाणार हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तिथं पोहोचणार. लक्षात म्हणजे आता छुपा प्रचार आत्ता सुरुवात होणार छुप्या प्रचाराला, आणि याच्यात पुरापुरीचं राजकारण होणार. 100% छुपा प्रचार म्हणजे काही मंडळी जी आहेत खूप चतुर मंडळी असतात, मतदारा खूप हुशार आहे. काही जण पहिल्या दिवसापासून तुमच्या प्रभावामध्ये राहतात, पण काही मंडळी निश्चितच हातचा राखून असतात. ती साधारणपणे शेवटपर्यंत कल बघतात. एक 5-10% मंडळी अशी असतात ती काठावर असतात, ती कधीही तुम्हाला आपला अंदाज येऊ देत नाहीत. मग ते आपला अंदाज कधी देतात, आता 2 दिवसावर निवडणूक आलेली आहे म्हटल्यावर ती मंडळी आपली जोडणं लावण्याच्या मागे लागतात. एकीकडं उमेदवारांना त्यांची गरज असते आणि दुसरीकडं त्यांना उमेदवारांची गरज असते. त्यामुळं हे फोडाफोडी हे ते आता अंतर्गत कोण काय करणार आहे, आपल्याकडं मतदान पद्धतच कशी आहे, छुपी आपण मतदान यंत्रणा असते आपली, कोणालाही काही कळत नाही कुणी कोणाला मत दिलं. त्यामुळं निश्चितच प्रत्येकजण आपापला स्वार्थ थोडाफार यामध्ये बघणार. लक्षात ठेवा, माणसं आपण सांभाळायची कशी, कोणाला कसं सांभाळायचं, मग पंचायत समितीला कोणाला मत द्यायचं, जिल्हा परिषदेला कोणाला मत द्यायचं, हे यामध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. आणि ते हळूहळू आता आजचा दिवस संपला, आज उघड प्रचार संपलेला आहे, आजची रात्र असेल उद्याची रात्र असेल हेच सगळं चालणार आहे. मी कुठं कमी पडतोय याचा अंदाज आता उमेदवारांना आलेला आहे. त्यामुळे तिथं ती डागडुजी करण्याच्या दृष्टीनं हे प्रयोग 100% होणार आणि ते होतात. आता याच्यात क्रॉस शूटिंगची शक्यता किती आहे आणि कसं काय वाटतं त्याबद्दल? क्रॉस शूटिंग हा विषय असा आहे, वास्तविक जेवढ्या मोठ्या निवडणुका असतात, उदाहरणार्थ खासदारकी असेल, आमदारकी असेल, इथं आपले हितसंबंध फारसे उमेदवारांशी नसतात. इथं काय मी तुम्हाला मत दिलं काय, तिसऱ्याला मत दिलं काय, इथं कोणाला काय देणं घेणं नसतं. पण ह्या ग्राउंड लेवलच्या ज्या निवडणुका आहेत, मग या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, इथं आपले हितसंबंध असतात. काही ठिकाणी आपला मित्रपरिवार असतो, काही ठिकाणी बरेच लोक काही संस्थात्मक पातळीवर अडकून असतात, नोकरदार वर्ग नोकऱ्यांच्यामध्ये अडकून असतो. त्यामुळे इथं प्रत्येकावर बारीक लक्ष असतं. म्हणजे मी एका आघाडीचं काम करतोय पण त्या दुसऱ्या आघाडीतला एखादा उमेदवार तो पडता कामा नये, त्याचा पराभव होता कामा नये, ही देखील काळजी मला घ्यावी लागते. म्हणजे जिल्हा परिषदेला एक्स उमेदवाराच्या पाठीशी मी आहे आणि पंचायत समितीला वाय उमेदवार जो आहे तो माझा नातलग असेल, माझा मित्र असेल किंवा माझे त्याचे जवळचे संबंध असतील तर त्याला दुखवायचं नाही आहे. क्रॉस वोटिंगचा धोका 100% सगळीकडे आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे विचित्र परिस्थिती निकालानंतर मी आजच सांगतो अशी होईल की जिल्हा परिषदेला एका पक्षाचा उमेदवार निवडून येईल आणि पंचायत समितीचे खालचे उमेदवार दुसऱ्या आघाडीचे निवडून येतील. ही शक्यता नाकारता येत नाही. याचाच अर्थ मग कुठेतरी क्रॉस वोटिंगचा हा दणका बसणार आहे. प्रशासनाची भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते? निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रशासनाची भूमिका ही फार मोठी असते. कारण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यामध्ये बराच फरक आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे हे लोकप्रतिनिधी असतात. प्रशासनाच्या बाबतीत एक मुद्दा असा समोर येतो की प्रशासनामध्ये काही जे आदेश वरिष्ठांकडून होतात त्यामध्ये क्लॅरिटी नसते. उदाहरणार्थ आम्हाला एक अनुभव असा आला की नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी सर्व आम्ही पत्रकार आम्हाला मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश मिळावा, ते पाहता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, तशी मागणी आम्ही करत होतो. पण स्थानिक प्रशासनानं आम्हाला काय सांगितलं, तसं तुम्हाला करता येणार नाही.
तुम्ही बाहेरच थांबावं लागेल. मतमोजणीच्या त्या हॉलपासून तुम्हाला लांब राहावं लागेल, बाहेर राहावं लागेल. पण का? त्यांचं म्हणणं असं आहे की वरिष्ठांचे तसे आम्हाला आदेश आहेत. पण आम्ही ज्यावेळी चौकशी केली आजूबाजूच्या आमच्या तालुक्यातील पत्रकार मित्रांना, त्यावेळी बऱ्याचशा ठिकाणी ते पत्रकार आतमध्ये होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या आदेशामध्ये स्पष्टता पाहिजे. यस तर यस बाबा. एका अधिकाऱ्यानं सांगितलं नाही तुम्हाला जाता येणार नाही, दुसऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं काय अडचण नाही, जाऊन बसू तुम्ही. म्हणजे मग त्यांच्यातच ताळमेळ नाही. हां, मग ही संदिग्धता कुठंतरी क्लिअर झाली पाहिजे. कारण पत्रकार हा आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणतो. पत्रकाराच्या सहकार्यानं तुमचं सगळं हे चाललेलं आहे आणि त्यांना आम्ही कुठेतरी बाहेर बसवतोय. मग तुमच्या त्या दालनाच्या बाहेर बसलं काय किंवा गावातून एखाद्या ठिकाणी बसलं काय फरक पडणार आहे? मग तिथे जायचंच कशाला? म्हणजे प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारे आदेश आहेत ते आदेश सुस्पष्ट असावेत. नाहीतर नाही, काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. पण इथे एक अधिकारी म्हणतो नाही तुम्हाला चालते, जाऊन बसा तुम्ही तिथं आत दालनामध्ये, काय आमचं काय म्हणणं नाही. दुसरा म्हणतो नाही तुम्हाला जाता येणार नाही, वरिष्ठांचे तसे आम्हाला आदेश आहेत. एका तालुक्यामध्ये सगळे पत्रकार आत आहेत, दुसऱ्या तालुक्यामध्ये सगळे पत्रकार बाहेर आहेत. हे काय योग्य वाटत नाही. आदेश हे सुस्पष्टच असावेत म्हणजे त्यामध्ये गैरसमज होणार नाहीत. एकमेकाविषयीची चुकीची भावना निश्चितच पुढे येणार नाही असं मला वाटतं. निवडणुकीच्या काळामध्ये मीडियानं कोणती काय जबाबदारी घ्यावी असं वाटतं? म्हणजे काय खबरदारी किंवा जबाबदारी घ्यावी? नाही, निवडणूक कालावधीमध्ये मीडियाचा रोल हा फार मोठा राहतो. कारण बहुतांशी उमेदवारांचं भवितव्य हे मीडियामध्ये, मग ते भले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा तुमचा प्रिंट मीडिया असेल, याच्यावर अवलंबून असतं. कारण तुम्ही जे काय 5 वर्ष करता ते लोकांच्या समोर त्याचं प्रेझेंटेशन करणं, मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, हे मीडियाकडून घडत असतं. मग मीडियाची जबाबदारी काय राहिली? मीडियाने एखादी चुकीची बातमी दिली तर त्याचा गैरअर्थ होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधासुद्धा येऊ शकते. असे प्रकार घडलेले आहेत. एकीकडे तुम्ही कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, दुसरीकडे कुठेही तुमचा पूर्वग्रह दूषितपणा त्या बातमीमध्ये दिसू नये. म्हणजे जेणेकरून मतदान प्रक्रिया पार पडण्यामध्ये या मीडियाचा देखील महत्त्वाचा रोल आहे. तो रोल तुम्ही बजावत असताना तुमचीही प्रशासकीय अधिकारी असतील तेवढीच जबाबदारी या मीडियाची राहते. मग मला वाटलं एखाद्याच्या विरोधात लिहायचं म्हणून मी लिहिणं हे चुकीचं आहे, किंवा एखाद्याला उचलूनच धरायचं म्हणून आपण उचलून धरणं हे देखील चुकीचं आहे. कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण त्या उमेदवारावर अन्याय करत असतो. त्यामुळे जे दिसतंय स्पष्ट मांडा. माझं वैयक्तिक मत असं आहे, होय तर होय बाबा, हे घडलंय चल घडलंय, हे असं आहे, या भागातून हा उमेदवार आघाडीवर असेल तर बिनधास्तपणे लिहा. पण तो नसतानाही तो आघाडीवर आहे, कळलं काय, तोच निवडून येणार, हाच पुढं आहे, असे जे काय आहेत, अशी संभ्रमावस्था नागरिकांच्यामध्ये किंवा मतदारांच्यामध्ये निर्माण होऊ नये. कायदा व सुव्यवस्थेला कुठं बाधा येऊ नये. निवडणूक प्रक्रिया ही फार मोठी प्रक्रिया असते, फार जबाबदारीची प्रक्रिया असते आणि घटनेनं आम्हाला ती प्रक्रिया, प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराला कुठेही बाधा येणार नाही. मतदान हा अधिकार आहे, घटनेने दिलेला आहे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. नाही तर मी कसंही स्वैर वागणं, मी एखाद्या मीडियाचा प्रतिनिधी आहे, मी काहीतरी उलटं सुलटं छापणं, माझे प्रशासनाचे वाद झाले म्हणून प्रशासनाच्या विरोधात छापणं, म्हणजे कुठंतरी या लोकशाहीच्या या प्रक्रियेला आपण बाधा आणतो आहे. त्यामुळे मीडियाची जबाबदारी यामध्ये फार मोठी आहे, हे विसरता कामा नये. प्रत्येकानं आपलं भान ठेवलं पाहिजे. लोकप्रतिनिधी नेमावा म्हणजे काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला? काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दल? लोकप्रतिनिधी निवडणं ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण इथं आपण चुकलो तर आपण आपल्या भागातील विकासाला मुकलो. लोकप्रतिनिधी कसा असावा? साधारण तो पहिला निकष माझं म्हणणं असं आहे की तो सुशिक्षित असावा. किमान त्याला मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, लिहिता वाचता यावा. तो सर्वसामान्यांच्यामध्ये मिसळणारा असावा. तुमच्या प्रश्नांची त्याला जाण असावी. केवळ तुमच्याच नाही, भागातले अनेक प्रश्न असतात की जे प्रश्न तो त्या सभागृहामध्ये मांडू शकतो आणि सभागृहामध्ये मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो. लोकप्रतिनिधी आपण कुठल्याही भावनेच्या भरात जाऊन
एखादा लोकप्रतिनिधी निवडला आणि तिथं आपली चूक झाली तर ती चूक तुम्हाला पुढची 5 वर्ष भोगावी लागते. आणि एकदा मतदानाची प्रक्रिया झाली आणि एकदा निकाल लागल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही आता तू तू काय बाबा तुझं काम बरोबर नाही आता तू थांब, नाही म्हणू शकत आपण. म्हणजे तुमचा निर्णय जो आहे तो इथं तुम्ही निर्णय घेत असताना पूर्णपणे जबाबदारीनं शांत डोक्यानं घेतला पाहिजे. तरच तुमच्या भागातील प्रश्न सुटतील. उद्या एखादा चुकीचा उमेदवार निवडला आणि आम्ही प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी करायला लागलो, कसे सुटणार प्रश्न आपले? एखादा अशिक्षित उमेदवार आम्ही निवडून दिला, त्याला धड वाचता येत नाही, तो सभागृहामध्ये आपले प्रश्न काय मांडणार? त्याच्याकडे वक्तृत्व नाही आहे, तो काय बोलणार? आणि तो जर बोलत नसेल, आम्हाला अनुभव असा यापूर्वी आलेला आहे की आम्ही आता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मासिक सभांना गेली 25-30 वर्ष हजेरी लावतो. काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते बोलत सुद्धा नाहीत. म्हणजे अगदी मला वाटतं रेअर 5 वर्षामध्ये एकाच दुसऱ्या वेळेला तोंड उघडलं तर उघडलं. मग तुम्ही सभागृहात येताय कशाला? तुम्हाला जर बोलायचंच नसेल, मतदारांनी तुम्हाला विश्वासानं तिथे पाठवलेलं आहे, त्यांचे प्रश्न मांडायचेच नसतील तर मग तुम्ही सभागृहात येताय कशाला? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं ते अपयश आहे. येऊ नका तुम्ही. विनाकारण कुठंतरी पक्षीय मला पाठबळ आहे, लोकसंग्रह माझ्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही त्या सभागृहामध्ये जायचं आणि 5-5 वर्ष तुम्ही काहीही प्रश्न न मांडता शांतपणे ते फक्त पाट्या टाकायचं काम करायचं, बैठकीला जाऊन नुसतं मौन व्रत साधन करून बसायचं आणि 5 वर्ष ढकलून द्यायची. मग तुम्ही एका बाजूला तुम्ही जर अशा पद्धतीनं वागत असाल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही मतदाराची फसवणूक करत आहात. कशाला पाठवलं आहे तुम्हाला? हे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. म्हणजे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये हे अनुभव आम्हाला आलेले आहेत आणि पुन्हा एकदा नव्हे तर प्रत्येक सभागृहामध्ये एका दुसरा लोकप्रतिनिधी जो जनतेने निवडून दिलेला आहे तो आम्ही पाहिलेला आहे की तो 5 वर्ष शांत बसायचा आणि 5 वर्ष शांत बसून आपला कालावधी पूर्ण करून घ्यायचा. मिळालं तर एखादं पद पंचायत समितीचं पदरात पाडून घ्यायचं. हे काय बरोबर नाही आहे. मुळातच उमेदवारी देत असताना जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी ही खबरदारी घेतली पाहिजे, तो सक्षम आहे का? आता मतदारांना आम्ही काय दोष देणार? समजा एखाद्या ठिकाणी 2 उमेदवार असे आहेत की दोघांपैकी एकच निवडायचं आहे आम्हाला, पण दोन्हीही पात्रतेचे नाहीत. मग माझं मत फुकट घालवायचं का? लक्षात घ्या. मग देताना उमेदवार ते योग्य असले पाहिजेत आणि मतदारांनी निवडताना पुन्हा आपल्या निकषावर, आपल्या कसोटीवर त्यांना पाहिलं पाहिजे की ते सक्षम आहेत का, ते माझ्या भागाचा प्रश्न सोडवू शकतात का, ते माझ्या कधी उपयोगी पडेल का, हे सगळे निकष लावून मगच त्याला मतदान करावं असं माझं स्पष्ट मत आहे. जर दोन्ही उमेदवार जर लायक नसतील तर नोटा हा ऑप्शन पण आहे, त्याच्यावर काय? नाही, नोटाचा ऑप्शन आहे, पण नोटाच्या ऑप्शनमुळं मुख्य निवडून येणाऱ्या उमेदवारावर कुठं परिणाम झालेला कधी मी ऐकलेला नाही आहे. पण नोटाला मतं देतात लोक, नाही असं नाही आहे, मला दोन्हीही पसंत नाही आहे. पण याचा अर्थ काय? कोणतरी निवडून जातोच ना. माझं एक मत मी नोटाला दिलं तरी त्या उर्वरित 2 उमेदवारांच्या मधला एक उमेदवार हा निवडून जातोच कुठंतरी. बहुमताच्या जोरावर किंवा मतदानाच्या संख्येच्या आधारावर तो विजयी घोषित केला जातो. म्हणजे मग माझं नोटाला मत देऊन काय फायदा झाला? शेवटी मला 5 वर्ष एखादा उमेदवार त्यातला दोनातलंच दोघांच्या मधलाच एखादा उमेदवार मला माझ्या नशिबात येणार आहे. भले माझा मग नोटाला मत दिलं काय किंवा या दोघांपैकी एकाला मत दिलं काय फरक पडणार आहे? आणि असं कुठं घडलेलं मी पाहिलेलं नाही आहे. नोटाला मत दिल्यामुळं एखाद्या उमेदवाराला माघारी बोलवलं आहे, एखादा उमेदवार विजयी घोषित करण्याऐवजी थांबवलेला आहे, काही नाही आहे. हे चालत आलेलं आहे. नोटा ही तुमची नाराजी व्यक्त करण्याकरता असणारं एक साधन आहे, पण हे साधन एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा ते फारसं वापरात आणलं जात नाही. फक्त काही उमेदवार जे असतात किंवा जे सदस्य असतात ते फक्त सहीसाठी नाममात्र असतात किंवा त्यांच्या इथं त्यांची म्हणजे बाकीचं जे काही हालचाली होतात त्या सगळ्या त्यांची दुसरीच कोणतरी व्यक्ती करत असते. त्याबद्दल काय वाटतं? नाही, पूर्वी हा प्रकार असा घडायचा फार. ज्यावेळी या आरक्षणामुळे असेल किंवा पक्षी वर्चस्वामुळे असेल, एखादा उमेदवार म्हणजे महिलांच्या बाबतीत असे प्रकार घडायचे की त्या आरक्षणामुळे असेल किंवा एखाद्या महिलेचा पती स्ट्रॉंग आहे, तो इच्छुक आहे उभं राहायला
पण दुर्दैवानं तिथं महिला आरक्षण पडलेलं आहे. अशावेळी तो त्या आपल्या पत्नीला पुढं आणण्याचा प्रयत्न करतो. पण यामध्ये होतं काय नेमकं, की त्या पत्नीला काडीचाही गंध नसतो त्यामध्ये. मग ती आपले प्रश्न काय म्हणणार, तिला राजकारणात मारून मुटकून आणल्यातला तो प्रकार असतो, की आता कोणच नाही बाई, तू उभार आणि मला घरातच पाहिजे, हे प्रतिनिधित्व मला माझ्याच घरात पाहिजे, पद मला हां पाहिजे. पद मला पाहिजे, मला नाही माझ्याच घरात पाहिजे. तेच माझ्या वेळेला. कळलं काय? मग याच्याकरता हा प्रयत्न असतो. पण आता कसं झालेलं आहे, काळानुरूप आता महिला शिकत गेलेल्या आहेत. त्यामुळं बहुतांशी महिला ज्या लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येण्याकरता इच्छुक आहेत, महिला देखील आजकाल इच्छुक आहेत लोकप्रतिनिधित्व करणार. प्रतिनिधित्व मग तुमचं नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, महिला देखील आता सुशिक्षित झाल्यामुळं चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न मांडतात. आणि हा देखील अनुभव आम्ही आजरा नगरपंचायतीच्या माध्यमातून आता घेतलेला आहे, गेल्या 5 वर्षामध्ये घेतलेला आहे. अगदी नवीन महिला पण सुशिक्षित असल्यामुळं अगदी सुंदरपणे आपले प्रश्न मांडताना आम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांची राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा. हा राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. काही तर अगदी अपघातानं आल्या होत्या, की ज्यांच्या ध्यानीमनी नव्हतं मी कधीतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि मी निवडून येईन. पण शिक्षणाची जोड असल्यामुळं त्या निश्चितच तयार होत गेल्या. प्रश्नांची समज आली त्यांना, प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांनी आत्मसात केली, प्रश्नाची सोडवणूक कशी करायची याबाबतही त्यांनी अनुभव घेतला. आणि नंतर त्या अगदी सराईतपणे, अगदी स्पष्टपणे आपले प्रश्न सभागृहामध्ये मांडू लागले. म्हणजे आता हा प्रकार थोडा कमी झालेला आहे. मग आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला देखील बोलायला शिकलेल्या आहेत. त्यामुळं पूर्वी हा प्रकार होता, की कोणीतरी पतीनं आणायचं आणि त्या पत्नीला बसवायचं, तिनं 5 वर्ष काढायची आणि तिनं निघून जायचं 5 वर्ष काढून. पण आता तसं नाही आहे. आता निश्चितच महिला ह्या बोलू लागलेल्या आहेत. शिकलेल्या महिला पुढं आल्यामुळं त्या निश्चित सभागृहामध्ये बोलू लागलेल्या आहेत. सभागृह गाजवणाऱ्या महिला देखील आम्ही पाहिलेल्या आहेत, की ज्या त्वेषानं आक्रमकपणे सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडताना दिसतात. म्हणजे हा बदल आहे आता आणि तो सुरू झालेला आहे. आणि निश्चित पुढच्या 5-10 वर्षामध्ये असं तुम्हाला दिसेल, की प्रत्येक ठिकाणी सुशिक्षित महिलाच प्रतिनिधित्व करताना दिसेल.